निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या संगतीत आणि प्रत्यक्ष निसर्गामध्ये जर आपल्याला स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता आला तर मिळेल स्वर्गसुखाचा आनंद। चला तर मग जाऊया तडका सोलापुरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून खाद्यपदार्थांच्या विश्वात म्हणजेच हॉटेल निसर्गमध्ये। नमस्कार। आजच्या तडका सोलापुरी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। सर्वात प्रथम परिचय करून घेऊयात या निसर्ग हॉटेलचं छोटंसं रोपटं ज्यांनी रोवलं आणि आज त्याचं एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं आहे असे श्री बाळकृष्ण ठेंगील। आणि याच कार्यात त्यांची मोलाची साथ देणारे आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ सुवर्णा ठेंगील। बाळकृष्ण ठेंगील यांच्या पावलावर पाऊल ठेवून हॉटेल विश्वाची धुरा सांभाळणारे त्यांचे पुतणे श्री सुनील ठेंगील। आपल्या कुशल मार्गदर्शनानं आणि सोलापूरकरांशी जिव्हाळ्याचं नातं जपणारे सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व श्री धनंजय ठेंगील। सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, व्यवसायाच्या अनेक वाटा खुल्या असताना आपण हॉटेल व्यवसायाकडेच वळावं असं तुम्हाला का वाटलं? कारण खाद्यपदार्थ व्यवस्थित मिळावेत ग्राहकांना आणि ग्राहकांची आवड लक्षात आपल्या आली पाहिजे अगोदर आणि त्याच्यानंतर ग्राहकापर्यंत आपण पोचता आलं पाहिजे आपल्याला। आणि ज्यावेळी हॉटेल व्यवसाय मी सुरुवात केली त्यावेळी हॉटेल व्यवसायामध्ये अस्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून आल्या होत्या दुसऱ्या इतर हॉटेलमध्ये पाहिल्यानंतर। मग माझ्या एक डोक्यामध्ये अशी कल्पना होती की बाबा एक स्वच्छ जेवण आणि रुचकर आणि एखाद्या टायमाला आपलं महाराष्ट्रीयन टाईपचं जेवण। आता प्रत्येक ठिकाणी कसं होतं की धाबे टाकायचे आणि धाब्यामध्ये अस्वच्छता असायची, पण त्याच्यापेक्षा एक माझ्या सद्बुद्धीला जे काय पटल त्या पद्धतीने एक व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं हॉटेल आपण चालू करावं। आणि हॉटेल चालू केल्यानंतर त्या हॉटेलचं नावारूपाला येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यानंतर हॉटेलसाठी आपण कुठले मटेरियल वापरणार आहे, आपण कोणत्या प्रकारचं, आणि त्याच्यानंतर ग्राहकांची आवड आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि आपण त्यांना ती पूर्तता करता आली पाहिजे। आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त आमच्या पूर्ण ठेंगील परिवारांचा जो काय आमचा जो प्रयत्न होता। आणि शेवटी हे कार्य करत असताना एकटा माणूस काहीच करू शकत नाही, परंतु ज्यावेळी कुटुंबातले सर्व व्यक्ती त्याला मदत करतात आणि ती यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळीच माणूस यशस्वी होतो। मॅम, जेव्हा सरांनी हॉटेल विश्वामध्ये येण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती? या निर्णयाला तुमचा सपोर्ट होता का? हो, माझा सपोर्ट होता, दोघांचं पण करण्याचा हेतू होता। काकांनी जेव्हा हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेसपासून तुम्ही त्यांच्यासोबत आहात। हॉटेल चालवताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? एक तर मला ज्यावेळेस मी काकांजवळ आलो त्यावेळेस माझं शिक्षण जवळ 10वी ते 11वीपर्यंत झालं होतं माझं शिक्षण। आणि काकांनी मला असं वाटत होतं, माझं स्वप्न होतं की मला माझ्या काकासारखं व्हायचं आहे।
किंवा मला काकाचा स्वभाव एक मला म्हणजे एक मित्र या नात्याने, एक काका एका नात्याने मला असं सांभाळून घेणं किंवा मला काय गोष्टी ज्या माझ्या काय इच्छा आहेत, ज्या काय माझ्या त्यावेळी इच्छा म्हणजे काय असणार, कपडे वगैरे घेणे, हे घेणे. काकाने माझ्या मन समाजासाठी कपडे घेणं म्हणून मी काकापाशी राहण्यासाठी आलो होतो. बरं काका जे काम सांगतील किंवा जे काही काका मला हॉटेल बाबतीत बोलतील किंवा हे करतील ते फक्त लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे काकांना करून दाखवायचं, एवढंच एक डोक्यात विषय होता. आणि काकांच्या मदतीला सतत आपण राहायचं असा एक म्हणजे विषय म्हणजे डोक्यात होता म्हणजे सारखा तो. आणि काकांना मी म्हणजे मदत करत राहिलो. अशीच माझी पुढची वाटचाल चालू झाली तिथे. सर, मग तुम्ही तर हे सांगितलं की तुम्ही त्यांच्या निर्णयाशी सहमत होतात, तुम्ही त्यांना साथ दिली. मग प्रत्यक्ष हॉटेल चालवत असताना नेमकं तुम्हाला कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागलं? जसं की कामगारांचा प्रश्न असेल किंवा भांडवलाचा असेल किंवा म्हणजे मेनू कुठले ठेवायचे आणि ग्राहकांची आवड, याच्यावर तुम्ही कसं लक्ष केंद्रित केलं? हा चांगला प्रश्न आहे तसं म्हणायला गेलं तर. कारण काकांनी ज्या वेळेस मला काकाचा एक अँगल असा होता की काकांनी कुठलीही गोष्ट सांगायची मला की बाबा तू ह्या पद्धतीने हे काम झालं पाहिजे. माझ्या डोक्यात दुसरा काही विषय नव्हता आणि किंवा माझ्या स्वतःच्या बुद्धीने काय काय नव्हतं, फक्त काकाने सांगितलं म्हणून करायचं, फक्त एवढाच विषय डोक्यात होता. मी तसं करत गेलो. काकांना त्यात आनंद घेत गेला की बाबा हा मुलगा काहीतरी करण्यासारखा आहे. या म्हणल्यानंतर काकांनी नवीन नवीन आयडिया ह्या मला स्वरूपात माझ्यासमोर ठेवल्या की ह्या पद्धतीने मला तुला कामकाज करायचं आहे. त्या पद्धतीने मी कामकाज करायला चालू केलो. भले ते बोलण्यापासून असो किंवा एखाद्या अधिकाऱ्याला सांभाळण्यापासून असो, स्वच्छतेबाबतीत असो किंवा क्वालिटी बाबतीत असो, जे काही असेल ते फक्त काका सांगणार आणि मी माझी पुढची वाटचाल चालू ठेवणार. म्हणून मला जवळजवळ आतापर्यंत अशी कुठली अडचण आलेली नाही आणि ती अडचण मला अशी वाटलेली नाही. मला अडचणी पडलेल्या किंवा मला एखाद्या गोष्टीचा तेढा पडलेला सोडणारे तेच होते. मला काही गोष्टी जरी मला एखादी गोष्टी मला असं वाटलं की आपल्या ही गोष्टी एखादी जमत नाही तर काका मला विचारत होते किंवा हे का जमत नाही, ह्या पद्धतीने कर, तुला जमेल तू. मी त्या पद्धतीने करत गेलो आणि मला त्या गोष्टी सुटत गेल्या. म्हणून मला आतापर्यंत मला तशी काही अडचण आलेली नाही आणि मी अडचण ती समजलेली नाही. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आज ग्राहकांच्या पसंतीचं हॉटेल म्हणजे निसर्ग हॉटेल. तर ग्राहकांनी आपल्या हॉटेलकडे आकर्षित व्हावं किंवा आपण त्यांच्या पसंतीस उतरावं यासाठी तुम्ही कोणकोणत्या मेनूचा यामध्ये समावेश केला किंवा कोणते पदार्थ तुम्ही त्यांच्या आवडीचे त्यांना उपलब्ध करून दिले? म्हणजे बाहेर हॉटेलमध्ये बघितलं तर सर्व मसालेदार पदार्थ आणि असे ग्रेव्हीमधले पदार्थ असतात. त्याच्यावरून आम्ही असा निर्णय घेतला की बाबा आपल्या इथं ग्राहक यावं तर असं आपल्याकडे काहीतरी वेगळं पाहिजे. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रीयन पदार्थ चालू केले. तेव्हा साधारणतः धपाटा, शेंगापोळी, खवापोळी, हे थालीपीठ, भरीत, हे सगळ्या गोष्टी आहेत ते बाहेर नाही मिळत. मग ते आपल्याकडे असाव्यात आणि आपण करू शकतो ते असं हे करून आम्ही चालू केलं आणि त्याचा प्रतिसाद चांगला मिळाला. सर, मला पुन्हा तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतोय. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तसं सुवर्ण मॅडमनी तुम्हाला खंबीर साथ दिली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, ज्यावेळी पदार्थ शेवटी माझी जरी कल्पना असू दे तरी बनवणारे व्यक्तिमत्व किंवा व्यक्ती हे आतून जोपर्यंत किचनमधून मला रिस्पॉन्स मिळत नाही तोपर्यंत मी बाहेर ग्राहकापर्यंत पोचू शकत नाही किंवा ग्राहकांच्या चवीपर्यंत मी पोचू शकत नाही. आणि ज्यावेळी आतून मला जर चव व्यवस्थित मला वाटत होती, कारण मी प्रत्येक आयटम कसं आहे किंवा साधारणतः एक धपाट्याचं पीठ मळलेलं असो किंवा शेंगाच्या पोळीचं सारण तयार केलेलं असो, हे स्वतः टेस्ट केल्याशिवाय की मला बरं वाटलं की त्यावेळी तिलाही विचारत होतो की बाबा ते बरोबर आहे का नाही. मग त्याच्यानंतर दोघांचं जर एकमत असेल तर त्यावेळी आम्ही असं ठरवायचं की बाबा ठीक आहे, ही आजची बरी आहे जरा. मग त्याच्यानंतर ग्राहकापर्यंत ज्यावेळी ते सर्व व्हायचं तयार करून, त्यानंतर ग्राहकांना ज्यावेळी ते बिल द्यायला यायचे त्यावेळी त्यांना विचारायचं की बाबा ह्या पदार्थाबद्दल तुम्हाला काय वाटतं. म्हणजे मग त्यांनी म्हणले की बाबा त्यांनी जर सांगितले थोडीफार आपली काय अडचण किंवा चूक तर त्यावेळी आम्ही बदल करत होतो. आणि ग्राहकांची त्यावेळी अशी यशस्वी थाप आमच्या पाठीवर पडायची की आम्हाला दुसऱ्या दिवशी असं वाटायची की आणखी कुठला तरी पदार्थ आपण तयार करू ग्राहकापर्यंत. अशा पद्धतीच्या आमच्या प्रसिद्धीचं माध्यम आम्हाला ठरलं गेलं. तुम्ही एक सुगरण आहात आणि गृहिणी आहात. या तुमच्या स्वयंपाक बनवण्याच्या कलागुणांचा या हॉटेल व्यवसायामध्ये कसा फायदा झाला? मी सगळे पदार्थ स्वतःनी बनवत होते, स्वतः हाताने. काय थोडं प्रमाणात बनवल्यामुळं काय पदार्थ छान लागायचे. परत नंतर मी पदार्थ करण्याचं प्रमाण वाढवले. मग त्यामुळं पण चव असं थोडं प्रमाण म्हणजे थोडं असं एक 10 माणसाचं जेवण म्हणजे की 10च माणसाचं जेवण बनवत होते मी. त्यामुळं पण गिरायकाला
ताजं ताजं प्रमाण जात होतं. मग त्याच्यानंतर मी थोडं थोडं वाढवत गेले. त्यामुळे त्यातून पण तुम्हाला नेमकं म्हणजे आपल्याला कोणता पदार्थ बनवण्यासाठी किती प्रमाण पाहिजे याचं तुम्हाला ज्ञान झालं. हो, हॉटेल व्यवसायाचं काम पाहत असताना तुमच्या सुगरणपणाचा तुम्हाला हॉटेलमध्ये कसा उपयोग झाला? हॉटेल व्यवसाय करताना मी पहिला दक्षता म्हणजे तर स्वच्छतेकडे घेते. भाज्या निवडून करणे, स्वच्छता करणे, बनवताना कमी प्रमाणात बनवणे, त्याची चव घेणे. आपण पहिला तयार झाल्यानंतर तयार तर मीच करत होते, पण ती तयार झाल्यावर अजून दोघांना असं चव आहे का नाही ती बघणे. मग त्यातून मग गिराकापर्यंत पोचवते. आपल्या घरात सुगरण आहेत, त्या म्हणजे आपल्या काकू सुवर्णा ठेंगी. त्यांच्या सुगरणपणाचा हॉटेलसाठी कितपत फायदा झाला असं तुम्हाला वाटतं? ज्यावेळेस मी कॉलेज असताना मी बघायचो कॉलेज शिकायचं, मी काही ज्यावेळेस मला काका हॉटेलमधले सांगायचे ना, त्यावेळेस मी दोघांचे काकाचे आणि काकूंचे संभाषण ऐकायचो. काका काय म्हणायचे की आपला हा नवीन पदार्थ चालू करायचा आहे, मग मला चालू करताना हा पदार्थ चव पण झाला पाहिजे आणि मेन महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तो शिल्लक पडला नाही पाहिजे. मग त्यावेळेस काकूची तारेवरची कसरत व्हायची. मी बघायचो डोळ्याने की भाजी बनवली की मीठ थोडं टाकल्यानंतर मग चव घ्यायची, मग ते चवीपुरतं मीठ, परत चवीपुरतं त्याचं तिखटचं प्रमाण, लसूण, भाजी काय जे असेल ते सारखं चाकत बघायचं. मग त्यातून काही चुका पण व्हायच्या, मग ते काकांनाच दाखवायचं. म्हणजे अशी ही जी तारेवरची कसरत करत करत त्यांची धावपळ व्हायची. पण एकदा त्यांनी ठरवलं, त्याचं प्रमाण एकदा ठरवलं की मग ते प्रमाण लक्षात ठेवायचं. हे पण मोठं जिकरीचं काम होतं, कारण ते विषय भाजी बनवून देण्या इतपत नव्हता. भाजी देण्याबद्दल परत भाजी झाल्यानंतर ती चव कायम दुसऱ्यांदा बनवताना तशीच मिळाली पाहिजे, हे मोठं जिकरीचं काम होतं. आणि वरून काकांचा प्रेशर व्हायचा की अशी चव असली पाहिजे. म्हणून एक तर काकूच्या शिक्षणामुळं काकूंना ते लिहायला जमायचं नाही, ते विषय लक्षात ठेवायचं, गोष्टी सगळ्या लक्षात ठेवून. पण एवढी तारेवरची कसरत करून त्यांनी तो पदार्थ एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब करायचं की ह्याला एवढं प्रमाण, आणि तो पदार्थ मग काकांना फायनल झाल्यानंतर द्यायचा. मग काकाने ते त्यातून चव बघायची, मग तो ग्राहकाला सोडायचा. मग ग्राहकाला म्हणजे आवडतं का त्याची प्रतिक्रिया यायची, ह्या ग्राहकाला विचारून मग तो कंटिन्यू चालू ठेवायचा का न ठेवायचा. असे बरेच पदार्थ काकांनी आणि काकूंनी मिळून ते चालू केले आणि यशस्वी मार्गात आत्तापर्यंत ते चालू आहे. सर, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांसमवेत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी निसर्ग हॉटेलला आपली पहिली पसंती दिलेली आहे. त्यांच्यासोबतच्या तुमच्या काही आठवणी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? हो, सांगेन. कैलासवासी प्रमोद महाजन तर मग आमच्या हॉटेलला त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी काही परप्रांतातले जे काही त्यांच्यासोबतचे सोबती होते, खासदार वगैरे किंवा मंत्री होते, आणि ते ज्यावेळी आमच्याकडे जेवणाला आले त्यावेळी त्यांनी काय म्हणले की आपण पंजाबी डिश वगैरे खाऊ असं, आणि दुसरं कुठलं तर जेवण करूया. त्यांनी काय म्हणले, आमच्या महाराष्ट्रातलं जेवण करून बघा, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आमच्या महाराष्ट्राची चव काय. अगदी म्हणजे स्वाभिमानाने त्यांनी प्रमोद महाजन साहेबांनी ज्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांना इथं आणलं, आणि तोपर्यंत त्यांचा मूड नव्हता त्यांच्या सहकाऱ्यांचा की त्यांचे सहकारी बाबा ते आम्हाला बाकीच्या पनीरच्या भाज्या वगैरे, त्यावेळी माझ्याकडे पनीर मसाला वगैरे असं काय कुठलाही पंजाबी आयटम नव्हता, पण तो महाराष्ट्रीयन डिश खवापोळी, शेंगापोळी, त्याच्यानंतर भरलेली वांगी असे काय पदार्थ माझ्याकडे होते. मग ज्यावेळी त्यांना मी सर्व करत होतो, मी माझा पुतण्या होता, बाकीचे आमचे सहकारी होते, सगळे आम्ही ज्यावेळी सर्व करत होतो, त्यावेळी सर्व केल्यानंतर ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा वांग्याच्या भाजीचा पहिल्यांदा घास खाल्ल्यानंतर ते प्रमोद महाजनकडे बघत होते बाकी त्यांचे सहकारी, की त्यावेळी म्हणले खरंच चांगलं जेवण आहे. त्यानंतर शेंगाची पोळी वाढल्यानंतर ते खाल्ली, आणि नंतर प्रत्येकाने जवळजवळ 5-5 पोळी त्यांनी पार्सल सांगितली. मग त्यावेळी प्रमोद महाजन साहेबांना आम्ही काउंटरवर आणलं. त्यानंतर त्यांच्यासोबत आम्ही फोटो काढले. फोटो काढल्यानंतर ते प्रत्येक त्यांच्या मित्रांना म्हणजे चेष्टा मस्करीमध्ये असं हिनवत होते की आमच्या महाराष्ट्राचं जेवण तुमच्याकडे मिळते का बघा म्हणले असं. त्यावेळी खरंच म्हणजे माझं उदर भरून आल्यासारखं वाटलं की मला किंवा मी आपण केलेलं खरंच काहीतरी चीज आहे असं मला वाटलं त्यावेळी. हॉटेल व्यवसाय आणि घर सांभाळताना मुलांना पुरेसा वेळ देता आला नाही आणि मुलांकडे कुठंतरी दुर्लक्ष झालं असं तुम्हाला वाटतं? हो, मुलांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले किंवा त्यांच्या शिक्षणाकडं मला वेळ देता आला नाही, तर त्यांचा अभ्यास घेता आला नाही, किंवा त्यांच्या शाळेमध्ये मीटिंग व्हायची जेव्हा त्यावेळेस पण मला जाता येत नाही. मुलांना वाटत होतं की आपली मम्मी यावं, पण मला जाता आलं नाही. मग ते तिकडं गेले असते मी, तर माझं इकडलं बाकीचं
व्यवसायामध्ये दुर्लक्ष झालं असतं, म्हणून मी काय गोष्टीला दूर केलं. सोलापुरातील खाद्य रसिकांना किंवा खवयांना तुम्ही काय संदेश द्याल? की आम्ही आता मला स्वतःला तर वैयक्तिक असं वाटतं की ग्राहकांनी माझ्या हॉटेलची चव बघण्यासाठी स्वतःहून यावं आणि आल्यानंतर त्या चवीबद्दल जे काय असेल माझ्याबद्दल बाबा चव तुम्हाला आवडली किंवा न आवडली आणि त्याच्याबद्दल जर आवडली असेल तर शबासकीची थाप माझ्या पाठीवर द्यावी आणि तोच माझा म्हणजे सर्वात उत्कृष्ट क्षण असेल माझा तो आनंदाचा. इतका चांगला आनंदाचा क्षण असेल तो की त्या आनंदाच्या क्षणाला पूर्ण आमचं बीजी ठेंगील परिवार हा त्यांच्या स्वागतासाठी इथं सज्ज असेल. हॉटेल निसर्गचे सर्वेसर्वा बीजी ठेंगील परिवाराशी आपण आत्ताच दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांच्या एकूणच यशस्वी वाटचालीची माहिती आपण जाणून घेतली. आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावं हेच इन सोलापूर न्यूज परिवारातर्फे आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आमच्याशी दिलखुलास संवाद साधलात त्याबद्दल इन सोलापूर परिवारातर्फे आपले धन्यवाद. चला तर मग पाहूयात निसर्गाची स्पेशल रेसिपी निसर्ग स्पेशल व्हेज. त्यासाठी लागणारं साहित्य आहे काळं तिखट, गरम मसाला, साधं लाल तिखट, व्हेज बाउल्स, कोथिंबीर, काजू आणि पनीर तळून घेतलेलं, कस्तुरी मेथी, काश्मीरी लाल तिखट, किचन किंग मसाला, मीठ, अद्रक लसूण पेस्ट. तर आता आपण हॉटेलच्या शेफकडून जाणून घेणार आहोत की ही रेसिपी कशी बनवायची आहे. मोहन सिंह, मैं निसर्ग स्पेशल वेज बनाने जा रहा हूँ. पहले मैंने डाला ऑयल, फिर अपना वो थोड़ा सा डाला अपना चौ मसाला, फिर डाले अपना ग्रेवी. तेलामध्ये त्यांनी ग्रेव्ही मिक्स केलेली आहे आता. फिर अपना डाला वेजिटेबल बॉल, अपना कश्मीरी चिल्ली पाउडर, काला तिखट, गरम मसाला, रेड किचन किंग, थोड़ा अपना कस्तूरी मेथी. कोथिंबीर, क्रीम, वाव. तर ही बनवून झाली आहे निसर्ग स्पेशल व्हेज. ही झाली अर्धी रेसिपी आणि ही पूर्ण होण्यासाठी आणखी एक रेसिपी इकडे तयार करतायत. 2 स्पून क्रीम ये डाला, थोड़ी से 1 स्पून वेज ग्रेवी, थोड़ा सा अपना आधा स्पून खोया, सॉल्ट और
कस्तुरी मेथी, और पनीर, त्याच्यामध्ये तळलेलं काजू आणि पनीर मिक्स केलेलं आहे. बटर, स्पेशल वेज तयार. अप्रतिम आणि चविष्ट अशी ही निसर्ग स्पेशल व्हेज डिश तयार झाली आहे. तर ही चाखण्यासाठी एकदा नक्की भेट द्या हॉटेल निसर्गला. ही डिश तर अगदी दिसायला सुंदर दिसतेय. रेसिपीचं नाव आहे निसर्ग स्पेशल व्हेज. चला तर आता आपण चाखून पाहूयात. या प्रकारच्या डिश प्रत्यक्ष चाखण्यासाठी आपल्याला भेट द्यावी लागेल हॉटेल निसर्गला. दर्शक हो, तर निश्चितच तुम्हाला हॉटेल निसर्गची ही स्वादिष्ट सफर आवडली असेल. तर येताना फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायला हॉटेल निसर्गमध्ये. मी अश्विनी इथेच तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात नवीन हॉटेलसह. तर पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम तडका सोलापुरी.